नमस्कार. महाराष्ट्र जलसंपदा विभाग अंतर्गत जी अंतिम रिस्पॉन्स शीट प्रसिद्ध करण्यात आली, तर आता यानंतर पुढची प्रक्रिया कशी असणार आहे, तर या संदर्भातला आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी. तर लक्षात घ्या, सहजच्या भरती प्रक्रियेमध्ये नॉर्मलायझेशन मेथड तर सहजच्या भरती प्रक्रियेमध्ये नॉर्मलायझेशन मेथडचा अवलंब केला जात असल्याने सहजचा जो निकाल आहे तो सर्वप्रथम तुमचा एकत्रित निकाल म्हणजे सहजच्या भरती परीक्षेमध्ये ऑनलाईन परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले, तर याची गुण यादी तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येईल आणि त्याच्या बाजूलाच सहजचे नॉर्मलायझेशन नंतर गुण वाढतील किंवा कमी होतील, म्हणजे ज्यांची काठिण्य पातळी अधिक असेल अशांचे गुण वाढवले जातात आणि त्यानंतर ज्यांची काठिण्य पातळी कमी होती अशांचे गुण कमी होतात. तर अशा दोन्ही एकत्रित याद्या येत्या काही दिवसांमध्ये पोर्टलवरती प्रसिद्ध होतील आणि त्यानंतर जे प्रत्येक कॅटेगरीनुसार जे कास्ट मेरिट आहे, किती जागा आहेत प्रत्येक कास्टनुसार, त्यानुसार संपूर्ण याद्या आणि निवड याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यामुळे वारंवार अनेक सबस्क्रायबरकडून आपल्या चॅनलवरती कमेंट केले जात आहेत की आमचं सिलेक्शन होणार का? तर लक्षात घ्या, सदरचे नॉर्मलायझेशन झाल्यानंतर या संदर्भातली अचूक माहिती आपल्याला देता येईल. त्या संदर्भातली कोणतीही अपडेट देता येणार नाही. तर अशा प्रकारे लवकरच येत्या काही दिवसामध्ये सदरचा नॉर्मलायझेशन स्कोअर आणि नॉर्मलायझेशन पूर्वीचा स्कोअर अशा दोन्ही एकत्रित याद्या सार्वजनिक बांधकाम विभागाप्रमाणे प्रसिद्ध केल्या जातील. तर या संदर्भातले सर्व वेळोवेळी आपल्या चॅनलवर दिल्या जातील. तर लक्षात घ्या, तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. तर ज्यांना 45% पेक्षा अधिक गुण आहेत, 90 पेक्षा अधिक गुण आहेत, अशा सर्वांचंच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही आहे. तर निवड एकाच जागेस 3. तर अशा प्रकारे जी वेटिंग लिस्ट आहे ती येत्या काही दिवसातच प्रसिद्ध केली जाईल.